संत तुकोबांच्या वारीत दौंड तालुक्यातील वाखरी इथं टाळ आणि चाळाचा संगम पाहायला मिळालाय। या ठिकाणी लावणी आणि अभंगाच्या सादरीकरणातून वारकऱ्यांचं मनोरंजन करण्यात आलं। गेल्या 32 वर्षापासून न्यू अंबिका कला केंद्राच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येतो। काय सांगाल, किती वर्षाची परंपरा आहे? गेल्या 32 वर्षांपासून ही परंपरा चालू आहे। कशा प्रकारे वारकऱ्यांचं मनोरंजन आणि काय काय भावना तुमच्या? वारकऱ्यांच्या मनोरंजनासाठी आम्ही नृत्य जुगलबंदी करतो, अभंग आणि लावणीची जुगलबंदी असते। आलेल्या वारकऱ्यांचा थकवा दूर करण्यासाठी हे आम्ही कला सादर करतो। किती वर्षाची परंपरा आहे? गेल्या 32 वर्षांपासून ही परंपरा चालू आहे। लावणीचं सादरीकरण असताना काही वारकऱ्यांकडून शिट्टी किंवा टाळीच्या असा प्रतिसाद देखील मिळतो, याविषयी काय सांगा? तो त्यांच्या मनातून मिळालेला आनंद मिळतो। आम्हाला त्याच्यातून काही वाईट म्हणजे वाटत नाही किंवा त्यांचाही असं उद्देश नसतो की आम्हाला वाईट म्हणून काही असं शिट्टी वगैरे ओरडणं आरडणं करावं, असं त्यांचाही काही असा वाईट उद्देश नसतो। आम्हाला म्हणजे ते प्रतिसाद देतात ना, त्याच्यामुळे आम्हाला भारी वाटतं। या ठिकाणी अंबिका कला केंद्राचे मालक देखील आहेत। काय सांगाल, किती वर्षाची परंपरा आहे, कशा प्रकारे या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा केली जाते? 32 वर्षे झाली। 10 ते 11,000 लोकांचा जेवणाचा कार्यक्रम असतो। त्याच्यामध्ये लावणी, भक्तिगीत, अभंग हे आम्ही वारकरी लोकांच्या साठी सेवा करतो। मंगेश केसरे, साम साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।